नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। भाजपसाठी माड्याचा तिढा आता सुटल्याचं बोललं जातंय, तर शरद पवारांसाठी आता तो गुंतागुंतीत झाल्याचं दिसतंय। तर माड्यासाठी नेमकं काय घडलंय या प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे की मागील एक आठवड्यापासून अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरी करून निवडणूक लढवणार असल्याचं दिसतंय। त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे। अशातच त्यांना फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी देखील सपोर्ट करत बळ पुरवले। त्यामुळे माडा आता भाजपच्या हातून जातोय का अशी परिस्थिती निर्माण झाली होती। तर दुसरीकडे खासदार निंबाळकर हे मतदारसंघातील नेत्यांची जुळवाजुळव करताना दिसत होते। अशातच शिवरत्नचे टेन्शन वाढले होते, कारण संपूर्ण माळशिरस तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते शरद पवारांची तुतारी हाती घ्यावी असा दबाव टाकत होते। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे पुन्हा शरद पवार गटात जातील असंच काहीसं चित्र दिसत होतं। मात्र ही परिस्थिती शरद पवारांनी ओळखून वेट अँड वॉच नव्हे तर वॉच अँड अटॅकची भूमिका त्यांनी घेतली। त्यांना माहीत होतं की शिवरत्नचं वादळ कुठपर्यंत टिकल। त्यामुळे शरद पवारांनी माढा लोकसभेसाठी रासपचे महादेव जानकर यांना प्रस्ताव ठेवला। त्यांच्या यादीत जानकरांचं नाव देखील घेण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या। त्यामुळे माढ्यातून शरद पवार गटाकडून महादेव जानकर उभारणार असंच काहीसं दिसू लागलं होतं। या घडामोडीतून असं जाणवलं की आता शरद पवार गटातून जानकर, तर मग मोहिते पाटील हे कुणाकडून हा प्रश्न सर्वच कार्यकर्त्यांना समोर उभारला। पण राजकीय तज्ञांनी लगेच याचा अंदाज बांधला की शिवरत्नची बंडाची तलवार काही दिवसातच म्यान होईल। तर दुसरीकडे फलटणचे रामराजे निंबाळकर हे कार्यकर्ता मेळावा झाल्यापासून शांत दिसत होते। त्यांनी मेळाव्यातच जाहीर केलं की अजितदादा म्हणतील तेच अंतिम असेल। त्यामुळे रामराजेंची बंडाची धार देखील आता कमी झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता मोहिते पाटील हे एकाकी पडतील काय अशी परिस्थिती देखील निर्माण झाली। काल मुंबईच्या मेघदूत बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे हा शिवरत्नचा आरसा म्हणायचा का हे बंड थंड झाल्याचं म्हणायचं। या सगळ्या परिस्थितीकडे राजकीय अँगलने पाहिले तर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे रासपचे जानकर उड्या मारून पुन्हा महायुतीत गेले, तर मोहिते पाटलांची जनभावना परत भाजपमध्ये वळली। या दोन्ही घटनेमुळे मात्र शरद पवार गट पुन्हा हरभरे खाल्ले हात कोरडे असे म्हणत परत नव्या उमेदवाराच्या शोधात लागल्याचे दिसते। त्यामुळे शरद पवारांचा गट आता एकाकी पडलाय का अशी देखील चर्चा सुरू आहे। परंतु फडणवीसांना मानावे लागेल की माडा फुटण्यापासून वाचवला।